जय हिंद मित्रांनो, मागील काही दिवसापासून ड्युटी जास्त असल्यामुळे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवू नाही शकलो. परंतु मुलांचे खूप सारखेच मेसेज येत होते की सर यावेळेस कट ऑफ काय राहील, तुमचा अंदाज सांगा. त्यासाठी मित्रांनो एक तुमच्यासाठी डिटेल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की यावेळेसचा कट ऑफ काय राहील, तुम्हाला किती मार्क्स लागतील पास होण्यासाठी, व मागील काही वर्षांचा आपण कट ऑफ ही बघूया की तुम्हाला किती मार्क्स लागले होते एक नोकरी मिळवायला. जी चॉईस पोस्ट आहे ती सध्या सोडून द्या. चॉईस पोस्टच्या नादी नका लागू. सर्वात पहिलं तुमचं मेन टार्गेट आहे की कोणत्याही प्रकारची एक नोकरी मिळवणं, म्हणजे कोणतीही एक पोस्ट मिळवणं. त्यासाठी किती मार्क्स लागले होते आणि तुमची चॉईस पोस्ट मिळवण्यासाठी किती मार्क्स लागतील. मेल व फिमेल या दोन्हीची कट ऑफ आपण आज बघणार आहे. मागील वर्षांच्याही बघणार आहे आणि यावेळेस तुम्हाला किती मार्क्स लागेल किंवा सेफ स्कोर तुम्ही किती समजावा तेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मित्रांनो सर्वात पहिले तर मी माझा परिचय देतो. भरपूर मुलं आपल्या चॅनल सोबत नवीन जुडलेले आहे. मी SSC-GD 2021-22 मध्ये सिलेक्ट झालो व मी आता SSC-GD मध्ये SSB या पोस्टवर कार्यरत आहे. मी अगोदरही खूप भरत्या मारलेल्या आहे, ज्यामध्ये की मी कुठे चेस्टमध्ये कटलो, आर्मी भरतीमध्येही पेपरमध्ये कटलो. तर त्याच भरत्यांचा अनुभव मी तुमच्यासोबत या चॅनलद्वारे शेअर करत असतो. एक गोष्ट लक्षात घ्या, जर मार्गदर्शन योग्य असेल तर नक्कीच रिझल्ट मिळवण्यासाठी मदत होते किंवा रिझल्ट लवकर मिळतो. काही मुलं सेल्फ स्टडी करतात, अभ्यासही चांगले करतात, परंतु सिलेक्शन घेण्यासाठी त्यांना वेळ लागून जातो. यामागील कारण हे असतं मित्रांनो की योग्य टायमात योग्य गोष्टी करणं याचं मार्गदर्शन त्यांना कोणी देत नाही. तेच मार्गदर्शन मी चॅनलद्वारे देत असतो. मित्रांनो मी ड्युटीमध्ये जरी बिझी असलो तरी टेलिग्राम चॅनलद्वारे तुम्हाला माहिती टाकत असतो, जसं की रिझल्ट कधी येणार आहे, किती कट ऑफ राहील, SSC-GD मध्ये लाईव्ह कशी असते, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी मी टेलिग्रामवर टाकत असतो. तर तुम्ही टेलिग्रामलाही जॉईन करून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर चला मित्रांनो सुरुवात करूया. सर्वात पहिलं तर मी तुम्हाला पहिलं पण सांगितलेलं आहे की कट ऑफ अनेक प्रकारच्या गोष्टीवर ठरत असते. जसं की तुमच्या जागा किती होत्या व कॉम्पिटिशन किती होतं, त्यानंतर तुमचे पेपर कसे होते, या गोष्टीवर कट ऑफ ठरत असते. त्याचा ॲक्युरेट अंदाज कोणीही लावू शकत नाही. परंतु मागील वर्षामध्ये झालेले कट ऑफ कशा राहिल्या व त्याचा ॲव्हरेज स्कोर काढून आपण एक अंदाजा लावू शकतो की इतके मार्क्स तुम्हाला सिलेक्शनसाठी लागतील. त्यावेळेस तुमच्यासाठी जे जागा होत्या त्यासाठी 50 लाख फॉर्म आले होते आणि लगभग 30 लाख मुलांनी पेपर अटेंड केलेला आहे. याचा अर्थ हा आहे मित्रांनो की यावेळेस पण कॉम्पिटिशन चांगलं होतं. तर नक्कीच तुमचे कट ऑफ 2-3 मार्क्सने वाढू पण शकते. परंतु यामध्ये एक गोष्ट होती की पेपर थोडे टफ आले होते. यामध्ये नॉर्मलायझेशन किती होईल, नॉर्मलायझेशन स्कोर किती वाढेल हे कोणीही सांगू शकत नाही. नॉर्मलायझेशन हा जो रूल आहे मित्रांनो, काहींना खूप जास्त फायदा देतो व काहींना त्याचा तोटाही होतो. मी जी ही कट ऑफ तुम्हाला सांगत आहे ही UR कॅटेगरीसाठी आहे व तुम्हाला जर प्रत्येक कॅटेगरी वाईज कट ऑफ बघायचे असेल तर नक्कीच माझ्या टेलिग्राम चॅनलवर जा, तिथे मी तुम्हाला पूर्ण कॅटेगरी वाईज कट ऑफ टाकून देईल. आता UR ची कट ऑफ सांगण्याचं कारण हे की तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही जनरल कॅटेगरीची कट ऑफ पार केली तर नक्कीच नोकरी मित्रांनो जनरल कॅटेगरीचीच कट ऑफ ही जास्त असते व एवढं टार्गेट तुम्ही घेऊन चालायला पाहिजेत नोकरी लागण्यासाठी. मी यामध्ये 2 कट ऑफ सांगितलेले आहे. एक तर सांगितलेली आहे की तुम्हाला फक्त नोकरी लागण्यासाठी म्हणजे कोणती तरी एक पोस्ट मिळण्यासाठी किती कट ऑफ लागेल, जी की सर्वात कमी मेरिट राहते BSFची. आणि त्यानंतर तुम्हाला तुमची चॉईस पोस्ट जी की प्रत्येकाची लगभग CISF असते, तिच्यासाठी किती कट ऑफ गेलेला आहे मागील 4 वर्षामध्ये, हे तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये मेल व फिमेल दोन्हीही कट ऑफ सांगणार आहे. तर मित्रांनो आपण सुरुवात करूया 2023 पासून. एक गोष्ट लक्षात असू द्या, 2022 नंतरच तुमची ही जी 160 मार्क्सचा पेपर व्हायला लागला. त्याच्या अगोदर 100 मार्क्सचा पेपर होत होता. तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती, मी 100 मार्क्सच्या पेपरमध्येच लागलेलो आहे. मला खूप कमी मार्क्स होते तरी पण माझं सिलेक्शन झालं. 55 मार्क्सवर माझं सिलेक्शन कसं झालं हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो चला आपण बघूया 2023 मध्ये तुमचा जो BSFचा मेलचा कट ऑफ होता, कारण की BS ही लोएस्ट कट ऑफ लागली होती. त्या टायमाला तुम्हाला मेलमध्ये 101 मार्क्स लागले होते व फिमेलसाठी 92 मार्क्स लागले होते. त्यानंतर मित्रांनो तुमचा जो हायस्ट कट ऑफ होता जी चॉईस पोस्टसाठी, तो होता 122 मार्क्स मेल व फिमेल 110 मार्क्स. म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता मेल व फिमेलमध्ये खूप जास्त अंतर आहे. ही गोष्ट तुम्हाला जास्त महाराष्ट्रातच बघायला मिळेल. बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये खूप जास्त कट ऑफ जाते व महाराष्ट्रामध्ये खूप कमी कट ऑफ जाते. याचं कारण हे मित्रांनो की SSC-GD कडे जास्त महाराष्ट्रातले मुलं वळत नाही. ते जास्त स्टेट गव्हर्नमेंटच्याच नोकरीची तयारी करतात. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचा कट ऑफ हा केव्हा पण कमी असतो. त्यानंतर मित्रांनो 2024 मध्ये तुमचा BSF म्हणजे जे की लोएस्ट कट ऑफ आहे ती 124 मार्क्स मेलसाठी लागले होते व 110 मार्क्स फिमेलसाठी लागले होते. मित्रांनो इथे कट ऑफ थोडी वाढली होती. याचं कारण हे होतं की जागा थोड्या कमी होत्या. त्यानंतर मित्रांनो CISF साठी इथे 136 मार्क्स लागले होते मेलसाठी व 120 मार्क्स लागले होते फिमेलसाठी. त्यानंतर मित्रांनो 2025 चा जर कट ऑफ आपण बघितला, जो की आता लेटेस्ट लास्ट कट ऑफ आहे, त्यामध्ये तुम्हाला 109 मार्क्स BSF मध्ये लागले होते मेलसाठी व फिमेलसाठी लागले होते 99 मार्क्स. तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो इथे कट ऑफ खूप कमी झालेला आहे. याचे पेपर थोडे अवघड होते. त्यानंतर मित्रांनो CISF मध्ये इथं पहिल्यांदा असं झालेलं आहे मित्रांनो की इथे SSBचा कट ऑफ हा CISF पेक्षा पण जास्त लागलेला आहे. कारण की SSB ही थोडी जास्त आवडती फोर्स बनत चाललेली आहे मुलांसाठी. ते मी तुम्हाला पुढे सांगतो ते कसं होतं.
SSB ला इथे 128 मार्क्स लागले होते. CISF ला SSB पेक्षा कमी लागले होते, लगभग 121 मार्क्स. कारण एक हे पण असू शकतं की SSB ची जागा कमी होत्या, पण तरी पण जागा कमी असल्याने काहीच फरक पडत नाही, कारण की ज्याला जी पोस्ट वर टाकणं आहे तो टाकतोच. जर सर्वांनी CISF वर टाकली असती तर नक्कीच CISF ची कट ऑफ वाढली असती, परंतु SSB ही जास्त मुलांनी निवडली त्यामुळे त्याची कट ऑफ इतकी जास्त वाढून गेली. त्यानंतर 2025 मध्ये फिमेलसाठी चॉईस पोस्टसाठी 108 मार्क्स लागले होते, जी की CISF होती, मुलींची चॉईस पोस्ट. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे मागीलच्या 3 वर्षांचा तुमचा डाटा होता, की यामध्ये हा डाटा मी तुम्हाला नक्कीच टेलिग्राम चॅनलवर पण टाकून देईल, सर्व ऑफिशियल तुम्ही जाऊन बघू शकता. तर मित्रांनो, आपण जर यावरून ॲव्हरेज काढलं की यावरून तुम्हाला किती मार्क्स लागतील भरती होण्यासाठी, जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा जर तुम्हाला कोणतीही एक पोस्ट मिळवायची असेल तर नक्कीच तुम्हाला 111 मार्क्स तरी घेणे. जर तुम्हाला 111 मार्क्सच्या वरती मार्क्स असेल आता सध्या, तर नक्कीच तुम्ही सेफ स्कोरमध्ये आहात आणि तुम्हाला कोणती पोस्ट मिळण्याचे चान्स आहे. व त्यानंतर मुलींसाठी जर विचार केला की सेफ स्कोर काय राहील, तर 100 ते 110 मार्क्सच्या मधात जर मुलींना मार्क्स असेल तर नक्कीच त्यांचंही फायनल होण्याचे चान्स आहे. व जर चॉईस पोस्ट मिळवायची असेल तर मुलांसाठी 130 मार्क्स लागतील व मुलींसाठी 120 मार्क्स लागतील. मित्रांनो, मी तुम्हाला जो हा कट ऑफ सांगितला यामध्ये 2-3 मार्क्स कमी जादा होऊ शकतात, परंतु जर आपण मागील काही वर्षांपासून ॲव्हरेज जर काढलं तर तुम्हाला मी जे सांगितले तेवढे मार्क्स तर लागणार. आता काही मुलांच्या मनामध्ये हे डाऊट येत असतील की सर आम्हाला तर 100 मार्क्स आहे, सरना कट ऑफ एवढा सांगून दिला. मी सांगितल्याने मित्रांनो काही होत नाही, परंतु जर तुम्हीच मागील काही ॲव्हरेज गोष्टी बघितल्या तर तुम्हाला एवढे मार्क्स तर फायनल होण्यासाठी लागतातच. आता माझा एक मित्र आहे जो की माझ्या आता मला आज कॉल आला होता त्याचा, तो बघा मागीलच्या वेळेस त्याला कमी मार्क्स होते, 97 मार्क्स होते, तर तो जॉईन होऊ नाही शकला किंवा लागू नाही शकला. त्याने मित्रांनो यावेळी चांगला अभ्यास केला व 118 प्लस मार्क्स घेतले. तर नक्कीच जर तुम्हाला कमी मार्क्स असेल तरी तुम्ही फिजिकल, मेडिकल जरी क्वालिफायर झाले तरी ते द्या, कारण की त्याचा अनुभव तुमच्यासोबत कायम असतो. त्याचा अनुभव दिल्यानंतर जो नेक्स्ट भरती येईल त्यामध्ये तुम्हीच वाघ असता, तुम्ही शेर असाल, कारण की तुम्ही ती गोष्ट केलेली असेल आणि जास्त मार्क्स जर असतील तर नक्कीच तुमचं तिथे सिलेक्शन होऊन जाईल. असंच होतं मित्रांनो, 1-2 भरती ही तुमचा अनुभव घेण्यासाठी जात असतो व त्यानंतर ऑटोमॅटिक सिलेक्शन होत असतं. बाकी मुलं एक गोष्ट विचारत असतात की सर SSB ची कट ऑफ का वाढली, त्यामागे कारण आहे मित्रांनो की SSB व CISF या 2 गोष्टीमध्ये मेनली 2 गोष्टीचा फरक पडतो. CISF मध्ये तुम्हाला थोडी सुट्टी कमी असते व थोडा पेमेंटचाही फरक पडतो, कारण की ती चांगल्या एरियामध्ये असते तर तिथे बॉर्डर अलाउन्स तुम्हाला मिळत नाही. व SSB मध्ये तुम्हाला सुट्ट्याही पूर्ण भेटतात 75 दिवस आणि त्यानंतर थोडी ड्युटीही नॉर्मल असते आणि तुमचा पेमेंटही चांगला असतं, कारण की ते बॉर्डर अलाउन्स तुम्हाला ते एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगेल, या दोन्ही मधला फरक पूर्ण समजून सांगेल. जर तुम्हाला वाटत असेल त्यावर मी व्हिडिओ बनवावं तर नक्कीच खाली कमेंटमध्ये लिहून टाका. तर मित्रांनो, या कारणामुळे अनेक महाराष्ट्रातील मुलं हे SSB ही पोस्ट बिहार व उत्तर प्रदेश या साईडचे मुलंच निवडत होते, कारण की त्यांच्या घराजवळ त्यांना नोकरी करायला मिळत होतं. परंतु आता महाराष्ट्रातील मुलंही SSB कडे जास्त वळत चाललेले आहे. परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला CISF भेटत असेल तरी पण चांगलंच आहे, तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामध्ये नोकरी करण्याचा चान्स मिळू शकतो. भलेही त्यामध्ये सुट्टी कमी असेल पण एका महिन्याचं पेमेंट शिल्लक असतं, ते आपण कधीतरी नवीन व्हिडिओमध्ये घेऊ. तर मित्रांनो, ज्यांना इतके मार्क्स असतील, मी जे मार्क्स सांगितले, तर नक्कीच ते चांगली तयारी करा. लक्षात घ्या, मेडिकल पास होणं तुम्हाला गरजेचं आहे, त्यानंतर फिजिकल पास होणं तुम्हाला गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही फायनलपर्यंत जाणार आहे. आता काही मुलं 125 मार्क्स असतील, 130 मार्क्स असतील आणि ते मेडिकलमध्ये अनफिट होऊन जातील, तर नक्कीच ते तिथून बाद होऊन जाणार आहे. त्यामुळे ही मेरिट कमी लागण्याचे चान्सेस असतात. मेरिटमध्ये हा पण एक फॅक्टर असतो की मेडिकलमध्ये किती मुलं सेफ निघले आणि किती मार्क्सवाले मुलं सेफ निघले. जर जास्त मार्क्सवाले मुलं सेफ निघले तर नक्कीच कट ऑफ वाढते, जास्त मार्क्सवाले मुलं जर कटून गेले तर नक्कीच कट ऑफ कमी होते. ग्राउंड विषयी व मेडिकल विषयी व्हिडिओ लागत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा आणि कोणत्याही प्रकारची SSCGD विषयी तुम्हाला जर माहिती लागत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा किंवा माझा मोबाईल नंबर मी टेलिग्राम चॅनलवर दिला आहे, तिथून घेऊन मला मेसेज करू शकता.